नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, कसं वाटतं जेव्हा आपण खूप मेहनत करतो, रात्र आणि दिवस मेहनत करतो. रात्रीच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत आपण जेव्हा सोशल मीडियावर काम करतो, YouTubeचं काम करतो, व्हिडिओ एडिटिंग करतो आणि सर्व काही गोष्टी आपण करतो. म्हणजे मेहनत करतो. YouTubeवर आपण मेहनत करतो. रात्र आणि दिवसाचा एक करतो आणि आपण खूप मेहनत करतो आणि ज्यावेळेस आपल्याला लवकर सक्सेसता येत नाही, म्हणजे खूप मेहनत करूनही आपल्याला सक्सेसता येत नाही, आपल्या आपल्या चॅनलवर, आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही, तर कसं वाटतं? मित्रांनो, अशा वेळी खूप मनाला दुःख होतं. खूप म्हणजे खूप मनाला दुःख होतं. पण आपण कुणाला काही नाही सांगू शकत. खूप दुःख होते. जर आपण खूप मेहनत करून, खूप घाम गाळून जर आपल्याला सक्सेसता येत नाही, आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही, आपल्याला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. कारण आपण इतकं मेहनत करून, आपल्या व्हिडिओमध्ये चांगला दम असला, व्हिडिओची एडिटिंग चांगली असली, व्हिडिओचा थंबनेल पण चांगल्या पद्धतीने बनवला आणि व्हिडिओचा SEO पण चांगल्या पद्धतीने केला. सर्व काही गोष्टी चांगल्या पद्धतीने ओके आहेत. तरी आपल्या व्हिडिओवर जर व्ह्यूज येत नसतील, तर मित्रांनो खूप दुःख होते. खूप मनाला दुःख होते. अशा वेळी आपल्याला हार न मानता आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला काम करायचं आहे. रेग्युलर आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला YouTubeवर फक्त वेळ द्यावा लागतो. व्हिडिओमध्ये काहीच चुकी नसता आपला व्हिडिओ चांगला ओकेमध्ये आहे, एकदम चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी आहेत. तरी जर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नसतील, तर मित्रांनो याच्यामध्ये काहीच घाबरण्यासारखं काहीच काम नाही आणि नाराज होण्यासारखं पण काही काम नाही. खरं म्हणजे आपल्याला मेहनत करावी लागते. आपली ती मेहनत तर आपण करतोच ना, मग आपण काय म्हणून आपण नाराज होऊ? याच्यामध्ये आपल्याला नाराज होण्यासारखी काहीच गोष्ट नसते, काहीच कारण नसतं. हे सगळं YouTubeवर होतच असतं. आपल्याला नाराज होऊन काम करायचं नाही. आपण जर चांगल्या मनाने, मनसोक्तपणाने जर काम केले, तर आपलं मन पण चांगलं राहतं आणि आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येतील की नाही, माझा वॉच टाईम वाढेल की नाही, सबस्क्रायबर वाढतील की नाही, ह्या गोष्टींचं तुम्ही मन सोडून द्या. तुम्ही फक्त ज्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने काम करतात ना, त्याच पद्धतीने काम करत राहा. काहीच टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. मित्रांनो, आपल्याला सक्सेसता मिळणारच. आपला स्वतःवर विश्वास पाहिजे. आपल्याला माहीत आहे आपण एक ना एक दिवस सक्सेस होऊच. तर मित्रांनो, काय म्हणून आपण नाराज व्हायचं? काय म्हणून आपण रडत बसायचं? जर तुम्हाला रडत बसायचं असेल, तर मित्रांनो YouTube कशाला करतात? आपल्याला जोश, जुनून सर्व काही एक करून आपल्याला काम करायचं आहे. YouTubeवर आपल्याला सक्सेस व्हायचं आहे. सर्व काही गोष्टी विसरून आपण फक्त चांगल्या पद्धतीने काम करा. सक्सेसता म्हणजे आपल्याला मिळणारच. तो देवबाप्पा आहे. देवबाप्पा आहे, तो आपल्याला सर्व गोष्टी करून देईल. त्याच्यामध्ये एकच गोष्ट, आपण कन्सिस्टन्सीनुसार काम केलं पाहिजे. आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवून आपण काम केलं पाहिजे. रेग्युलर काम केलं पाहिजे. दुसरं काहीच विचार करण्यासारखी गोष्ट नाही. आपण जर YouTubeवर चांगल्या पद्धतीने कंटेंट बनवतो, चांगल्या पद्धतीने एडिटिंग करतो, चांगल्या पद्धतीने थंबनेल बनवतो, चांगल्या पद्धतीने व्हिडिओचा SEO करतो, मग अजून काय पाहिजे आपल्याला? ट्रिकच्या मागं कधीही लागू नये. काहीच नसतं. फक्त खरी म्हणजे मेहनत. मेहनतीशिवाय दुसरं काहीच नाही. मेहनत म्हणजे आपल्याला घाम गाळावा लागेल. जसा शेतकरी शेतीमध्ये घाम गाळतो आणि घाम गाळून शेती करून जेवढं घाम गाळतो तेवढं जास्त त्याला उत्पन्न मिळतं. तसंच हे पण आहे. सोशल मीडियाचं पण तसंच आहे. YouTubeचं पण तसंच आहे. जेवढं जास्त आपण रात्र आणि दिवसाचा एक करू, जेवढे जास्त रात्र आपले जागून मेहनत करू, त्याच वेळेस आपल्याला लवकर सक्सेसता येईल. मित्रांनो, अदरवाईज तुम्ही जर काम केले नाहीत, तर मित्रांनो सक्सेसता नाही येणार लवकर तुम्हाला. त्याच्यामुळे सांगतो, रेग्युलर YouTubeवर राहा आणि चांगल्या जिद्दीने काम करत राहा. सर्व काही सक्सेस होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.